आणि खरोखरच युद्धाच्या तयारीत श्रीराम आले. समोर शत्रू म्हणून 2 कुमार पाहून आश्चर्यचकित झाले. या 2 कोवळ्या कुमारांनी लक्ष्मण शत्रुघ्नाचा पराभव केला. श्रीरामांनी पुढे होऊन त्यांना विचारले, हे बालकांनो, इतक्या कोवळ्या वयात तुम्ही महापराक्रमी लक्ष्मणाचा पराभव केलात. तुम्ही कोण आहात? तुमचे गुरु कोण आहेत हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे. आम्ही गुरुदेव वाल्मिकांचे शिष्य आहोत. हाकुश, मिलव त्यांनी आपली ओळख करून दिली. कोठे आहेत आपले गुरुदेव? श्रीरामा, मी इथे आहे. पुढे होत वाल्मिकी म्हणाले. आणि हे 2 कुमार आपलेच पुत्र आहेत. माझे पुत्र? होय, आपले पुत्र. म्हणून वाल्मिकींनी सीता त्यागापासून सर्व हकीकत त्यांना सांगितली. हे ऐकून रामाला गहिवरून आले. त्यांना सीतेची तीव्र आठवण झाली. व्याकुळ होऊन त्यांनी विचारले, माझी सीता कोठे आहे? त्यावेळी आश्रमातून सीता बाहेर आली. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिची क्षमा मागत श्रीराम म्हणाले, सीते, मी आपला अनंत अपराधी आहे. तुला दुःखे पचवावी लागली. राणी असून तापसीप्रमाणे जगावे लागले. आता मात्र तसे होणार नाही, याचे मी वचन देतो. चला, आपण सर्व अयोध्येला जाऊ. नाही स्वामी, यापुढे मी अयोध्येला येणार नाही. माझ्यामुळे आपल्याला खूप क्लेश झाले आहेत. लोकांचे नको नको ते ऐकून घ्यावे लागले आहे. आपला ऋणानुबंध एवढाच होता. माफ करा मला. मात्र या आपल्या पुत्रांना अयोध्येत घेऊन जा. त्यांना त्यांचा अधिकार द्या. मला आणखी काही नको. असे म्हणून तिने धरणी मातेला विनंती केली. हे माते, तू सगळ्यांची जननी आहेस. सगळ्यांना तू पोटात घेतेस, चिरविश्रांती देतेस. मलाही तू आपल्या कुशीत सामावून घे. मला आता चिरविश्रांतीची गरज आहे. असे म्हणताच धरणी दुभंग झाली. सीता आत गेली. ढसाढसा रडत श्रीराम त्या जागेवर हात फिरवत राहिले. वाल्मिकी ऋषी श्रीरामाचे सांत्वन करू लागले.